त्यानंतर म्हटलं की 5 पैकी 5 मॅचेस थोडंसं कॅमेरा रोल करायचंय, रिक्वेस्ट असेल कॅमेरामॅनला. फोटो सेशन जो मात्र सुरू आहे सध्याच्या स्थितीला रील्सच्या या जगामध्ये फोटो सेशन इम्पॉर्टंट आहे. या पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी आणि त्यांचे विपक्ष कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी. गोलंदाज तयार होतो असताना पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती आविष्कार येतोय. ज्या आविष्कारने स्वतःच्या नावाभोवती वलय आजच्या दिवसामध्ये निर्माण केली आहे. आविष्कार आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती तयार. ओपनिंग पेयर सध्याच्या स्थितीला एका बाजूला राहुल, दुसऱ्या बाजूला तुषार. राहुलच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये विजयाची चाहूल लागली होती, मात्र यावेळेस कशी कामगिरी होतीये हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं औत्सुक्याचं असणार आहे. गोलंदाज तयार होतोय. एका बाजूला बिरवाडी संघ, दुसऱ्या बाजूला उंबरमाळी असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टॉस जिंकलेला उंबरमाळी संघाने आणि बॅटिंग चूज केली होती. राहुल आणि तुषार ही जोडी पाहायला मिळते. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. विजयाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा. गोलंदाज तयार. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. अगदी फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी चूक होती आहे, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल सध्याच्या स्थितीला 1 या आकड्यावरती. बिनबाद एक धाव अशी धावसंख्या सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. आविष्कारचं षटक इम्पॉर्टंट असेल. थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळाली डीप मध्ये. आय थिंक इनसाइड दी सर्कल स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्याच्या माध्यमातून मिसफिल्ड होती. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल, मात्र तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पहिली सुरू आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसरा चेंडू डॉट येतोय. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 1. आविष्कार बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. फटका चांगला पाहायला मिळेल. डाउन दी बॉल फील्डर याचा प्रयत्न. व्हाट अ एफर्ट, क्या एफर्ट यहाँ पे देखने को मिल रहा है हमारे हमको. इथे आपण पाहतोय कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील एकंदरीत 2 धावा 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 3 रन ऑन दी स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. एका बाजूला कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी, श्री गणेश बिरवाडी दुसऱ्या बाजूला. 3 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर पहिली. मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेची चांगली गोलंदाजी होती, मात्र इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यू मे सावेल डेफिनेटली. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिला झटका लागतोय 3 या आकड्यावरती. सध्याच्या स्थितीला कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी या संघाला बिग विकेट, बिग लॉस. 3 या आकड्यावरती पहिला झटका. पहिला झटका बसतोय 3 या आकड्यावरती. सुरुवात चांगली नेहमी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे, मात्र त्यानंतर मी म्हणेल थोड्याशा प्रमाणामध्ये संघ बॅकफुट वरती जात असताना देखील आपण पाहतोय. थोडस स्पीडअप गरजेचं असेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. थोडस गरजेचं असेल स्पीडअप. यानंतर होणारी मॅच दर्पण स्पोर्ट्स टिंबा आणि दळखन 11 दोन्ही टीम कॅप्टनला लवकरात लवकर रिपोर्टिंग करायला लावायचे. एका बाजूला दळखन 11, दुसऱ्या बाजूला दर्पण स्पोर्ट्स टिंबा. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. न्यू बॅटर वैभव पाहायला मिळतो. यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन दी बॉल. एफर्ट चांगला होता. डीप मध्ये आपल्याला शुभम जात असताना पाहायला मिळतील. एफर्ट चांगला.
मात्र तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. इथे 2 धावा. वैभवचं स्ट्रोक चांगला होता मात्र प्रॉमिसिंग नव्हता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर योगेश आपल्याला पाहायला मिळाले शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये होते. थोडेसे स्किड झाले. ज्या वेळेस मातीची आउटफील्ड असते त्या वेळेस प्लेयर स्किड होत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 5 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपटण्याचा प्रयत्न होता मात्र वाईट बॉल पाहायला मिळेल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल 6 या आकड्यावरती. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात येतोय. तिसऱ्या पंचांची मागणी अशी मात्र करण्यात येते. आमची टेक्निकल टीम इन ऍक्शन मध्ये असेल म्हणून सर आपल्याला पाहायला मिळतील. सर हाईट फॅक्टरचा वाईट दिलाय की साइडचा वाईट दिलेला आहे. ओके फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होते. पहिल्या षटकाची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 4.5 मिनिटांचा अवधी पहिल्या षटकासाठी घेण्यात आला. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. अजून थोडंसं स्पीडअप करायचे. बॉलिंग मार्कवरती उत्कर्ष पाहायला मिळतील. एक अप्रतिम असं गोलंदाज यंगस्टार म्हणून उत्कर्षची ओळख आहे. असं गोलंदाज आपण पाहतोय. उत्कर्ष सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. पहिल्या षटकामध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा ज्या मात्र बनवण्यामध्ये यश मिळालंय. उंबरमाई संघाला कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाई विपक्ष श्री गणेश क्रिकेट क्लब बीरवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करणं अनिवार्य असेल, गरजेचं असेल थोडंसं स्पीडअप. सातत्याने जर पाहायला गेलं तर आमचे सुदाम दादा असतील, योगेश दादा असतील आणि तुषार दादा असतील या तिघांच्या माध्यमातून मोर दॅन 20 इयर्सचा अनुभव आहे आणि नवीन खेळाडूंना इथे संधी देण्याचं काम केलं जाते. आता 5.5 मिनिटं झालेत. 6 मिनिटं सुरू होणार आहे. त्यामुळे रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर स्पीडअप करा. पहिला चेंडू इथे पाहू शकतो आपण. बीमर येतोय. 9+1 एकंदरीत 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. हा क्रीडांगण मी म्हणेल पहिल्या दिवसामध्ये धावसंख्या बनत होती मात्र दुसऱ्या दिवसापासून कुठेतरी जो संघ पहिले बॅटिंग करतोय त्या संघासाठी खेळपट्टी पोषक अशी पाहायला मिळते आणि आजच्या दिवसामध्ये तर 7 पैकी 7 सामने डिफेंड करणाऱ्या टीमने जिंकलेत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू स्लाइस होतो डाऊन दी बॉल. स्वतः उत्कर्ष येत आहेत आणि इथे कॅच ड्रॉप होती. कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप झाली. कंप्लीट होती सिंगल. मात्र म्हटलं जातं ना की ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवणं हे खूप अवघड होतं आणि एक आयकॉनिक आपण वाक्य ऐकलं असेल की टूट गया गाबा का घमंड. अगदी त्याप्रमाणे काही होऊ शकतो क्रिकेटमध्ये. होत्याचं नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाही. 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एकंदरीत आतापर्यंत जर पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. तुषार यांच्या माध्यमातून लाऊड अपील केली जात होती मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अप्रतिम गोलंदाजी झाली आविष्कारच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकाची सुरुवात थोडीशी खराब झाली. बीमर +1 त्यानंतर जर पाहायला गेलं कॅच सोडली तिथे एकदा वाली, अन्यथा दोन्ही चेंडू निर्धाव येऊ शकले असते. चांगली गोलंदाजी उत्कर्षच्या माध्यमातून. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या पट्ट्याने ज्याप्रमाणे झाडू फिरवावं अगदी त्याप्रमाणे इथे आपण पाहतोय. झाडू फिरवण्याचा प्रयत्न, बॅट फिरवायचा प्रयत्न करण्यात आला. डॉट बॉलची समाप्ती होईल.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती 3 चेंडूंमध्ये 3 धावा आतापर्यंत उत्कर्षने खर्च केल्यात. काय गोलंदाजी आपण पाहतोय. छोट्या छोट्या खेळाडूंना घेऊन मोठ्या मोठ्या संघांचं स्वप्न इथे धुळीत मिळवण्याचं काम श्री गणेश बिरवाडी करतोय. यावेळेस देखील बॉटमहँडचा चांगला वापर. चेंडू चालला डीप मध्ये. बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळाला. मात्र फेकी चांगली होती. मैदानाच्या आबाई चेंडू थोडासा अतिरिक्त टेक ऑफ मिळालं. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल 10 या आकड्यावरती. उत्कर्ष पाहायला मिळतोय. तर डीप मध्ये फिल्डिंग अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाली. डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये एक प्लेयर आहे. त्यानंतर काउ कॉर्नर मध्ये आपल्याला प्लेयर पाहायला मिळेल. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न. डीप मध्ये ऋतिक येत आहेत. पवार त्यांच्या माध्यमातून थ्रो अप्रतिम. मात्र लाऊड अपील पंचांकडे केली जाते. इथे तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात येते. अंपायर रिव्ह्यू आहे का सर? अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. 19-20 आणि त्यामुळे अंपायर रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंड वरती एक धाव कंप्लीट होती. मात्र दुसरी धाव कंप्लीट आहे की नाही हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. सर सॉफ्ट सिग्नल सांगायचं आहे. आता विषय असा आहे की 1 मिनिट मॅनेजमेंट कमिटी मधील एक प्लेयर येईल, एक मेंबर येईल. सागर सर आम्हाला पाहायला मिळतील. नॉट आउट असतील. बॅट्समन सेफ आपल्याला पाहायला मिळेल. इथे
दोन्ही अँगल मध्ये चेक केलेलं आहे, त्यामुळे जर पाहायला गेलं तर पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज सुखरूपपणे पोहोचतोय आणि इथे जर पाहिलं आपण तर एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक. 12 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सँडी यांची उपस्थिती पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. यावेळेस नो बॉल पाहायला मिळतोय, नो +1 आणि त्यामुळे आय थिंक आता गोलंदाजी करू शकणार नाहीत उत्कर्ष, कारण 2 बीमर आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाजीसाठी कंटिन्यू ओव्हर टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील सुदाम भेरे आपल्याला पाहायला मिळतील. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे सुदामजी भेरे अशी मात्र आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. स्ट्रायकर एंड वरती राहुल, दुसऱ्या बाजूला वैभव. 12 धाव फलकावरती फ्रीडचा चेंडू असेल. फ्रीडच्या चेंडूवरती कशी कामगिरी होती देखील पाहणं महत्वाचं. 12+2 एकंदरीत 14 धाव फलकावरती आता पाहायला मिळतील. थोडस करेक्शन आपण करणार आहोत स्कोरिंग मध्ये. यावेळेस फ्री हिटचा चेंडू होता आणि त्याच गोष्टीला अनुषंगाने आपण पाहतोय कंप्लीट केली जाते सिंगल. अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल दुसरी. 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती. थोडंसं स्पीडअप करणं अनिवार्य असेल, बंधनकारक असेल थोडंसं स्पीडअप. 2 षटकांची समाप्ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धाव फलकावरती पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती ऋतिक पवार आपण पाहतोय. ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू ऋतिक पवार आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एंड वरती 4 चेंडूंमध्ये 3 धावेचं कॉन्ट्रीब्युशन असलेला वैभव. नॉन स्ट्रायकर एंड वरती राहुल. 7 चेंडूंमध्ये 6 धावेचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. तर ऋतिक पवार एक अप्रतिम असं गोलंदाज आहे. पंधरा धाव फलकावरती पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होते. ऋतिक पवार आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस कॅचची शक्यता होती, मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये तुषार आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत. 16 धाव फलकावरती पाहायला मिळतात. तुषार यांच्या माध्यमातून थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर आज ड्युटी करून डायरेक्ट ट्रेन मधून इथे आले. त्यामुळे जर आपण पाहिलं तर झोप झाली नसेल आणि इतकं तर चालतं सर, हरकत नाहीये. इतकी स्मित असे इथपर्यंत स्मित असे दिसतोय आम्हाला, हरकत नाही. चला ऋतिक थोडस स्पीडअप करा. ऋतिक थोडस स्पीडअप करायचं आणि फलंदाजाला देखील विनंती आपण देखील स्पीडअप करायचं. 16 धावा धावफलकावरती. यावेळेस मिस सॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. इथे कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. मंजित बेरे यांच्या माध्यमातून कॅच कंप्लीट होतीये. म्हटलं जातं ना कानून की आत बहुत लंबे होते आणि मी म्हणेल PSI मंजित ज्यांच्या माध्यमातून कॅच कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. क्या बात आहे. आय थिंक आता ट्रेनिंगला देखील जातील. थोडस स्पीडअप करणं गरजेचं असेल, थोडस स्पीडअप होणं अनिवार्य असेल. योगेश दादा थोडस शांत राहा, रिक्वेस्ट असेल योगेश दादा थोडस शांत राहायचं. आय थिंक तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. थ्रो बॉलिंग साठी ही ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल आहे की नाही, त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते.
फेअर डिलिव्हरी पाहायला मिळतीये. योगेश दादा जाऊ द्या बघा, दूध का दूध पानी का पानी सब कुछ हो जाएगा, लेकिन थोड़ा सा आप शांत रहिए. आता थोडस स्पीडअप अनिवार्य असेल, कारण ह्या इनिंग साठी खूप जास्त अवधी लागला. आतापर्यंत सर्वात जास्त अवधी या इनिंग साठी लागला, मात्र त्यामध्ये क्रुशियल डिसिजन देखील होते. 3 ते 4 रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे इतका अवधी लागला. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. संपत येतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती. चला थोडस स्पीडअप करायचं. नवीन फलंदाजाने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती यायचंय. आयोजन कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते स्पीडअप करा, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. माझे असे काही शब्द नाहीयेत, कारण बरेचशे वेळेस मॅच संपल्यावरती माझ्याकडे देखील येतात, तुम्ही स्पीडअप करायला सांगितलं म्हणून आम्ही मॅच हरलो. त्यामुळे रिक्वेस्ट असेल थोडस स्पीडअप करा. मात्र आयोजकांच्या माध्यमातून ही सूचना मला येते. चला थोडस स्पीडअप करणं अनिवार्य असेल. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी या संघाच्या माध्यमातून. संपत 4थ्या क्रमांकावरती येतात. दुसऱ्या बाजूला वैभव 5 चेंडू 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर करत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड. स्वॅगनी केलंय स्वागत. येत असताना अप्रतिम असं षटकार. 6 धावा ह्या फटक्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरी सुरू आहे. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा ऋतिक पवार. अप्रतिम असं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय योगेश टेनिस क्रिकेट या वाहिनीच्या माध्यमातून. यावेळेस नॅचरल लेफ्टी गोलंदाजाचा जी शैली आहे तीच आपल्याला पाहायला मिळाली. रायटी बॅटरसाठी चेंडूला आतमध्ये आणा आणि टप्पा पडल्यावरती अतिरिक्त बाहेर काढा. अगदी त्याप्रमाणे हा चेंडू आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती होईल. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हर मधला चांगली गोलंदाजी होती. यावेळेस अक्रॉस द लाईन स्ट्रोक. चांगला फटका आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. अक्रॉस द लाईन पॅरलल टू दी ग्राउंड. येत असताना अप्रतिम स्ट्रोक षटकार. 28 धावा धावफलकावरती. इथे जर उंबरमाई संघाने 40 ते 45 धावा बनवल्या तर मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर उंबरमाई संघाने इथे 40 पेक्षा कमी धावा बनवल्या तर सामन्याला कुठेतरी कलाटणी मिळू शकेल. मात्र मोठे फटके येतील का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे एकदा कंप्लीट होती. अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. तिसरी 3 षटकांची समाप्ती होतीये. मात्र 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 29 रन ऑन द स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांची समाप्ती. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाजाने लवकरात लवकर बॉलिंग मार्क वरती यायचंय. रामदास आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती तयार होत आहेत. इंडिव्हिज्युअल पहिली आणि टीम साठी 4थी भैरवी षटक घेऊन तयार होत आहेत. दळखन 11 टीमचे जे 12th मॅन होते त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. 12th मॅन होते त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. 29 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रामदासचं षटक. 4 चेंडूंमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. संपतचं दुसऱ्या बाजूला वैभवचं 5 चेंडूंमध्ये 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. यावेळेस गोलंदाज तयार होईल. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. पिकअप स्ट्रोक. पिक केलाय चेंडूला आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडूला केलंय पिक आणि जात असताना 6. लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड स्ट्रोक षटकार. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. 35 धावा धावफलकावरती. आणि आता कुठेतरी फ्रंट फुट वरती यायला लागले उंबरमाई संघ. मात्र अजूनही 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न उंबरमाई संघ करेल. इथून 10 ते 15 धावा 50 धावसंख्या आणि सामन्याला कलाटणी मिळेल. यावेळेस देखील चेंडूला सोडला असता तर व्हाईट बॉल असता. मात्र चेंडूला गॅदर करायचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होतोय बाद.
फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल वैभव आणि आपण पाहतोय लागत असताना तिसरा झटका मैदानाच्या आतमध्ये कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाई या संघाला 36 या आकड्यावरती 36 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अभिषेक नवीन फलंदाज येतोय 5व्या क्रमांकावरती. अजूनही 4 चेंडूचे शिल्लक आहे. या मॅच साठी खूप सारा अवधी लागला, मात्र 4 ते 5 रिव्ह्यू देखील आपल्याला पाहायला मिळेल, त्यामुळे इतका अवधी लागला. क्लोज डिसिजन होते त्यामुळे थोडासा अवधी जास्त लागलाय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 20 मिनिटं या इनिंग साठी लागलेत. 1 मिनिट मॅच संपवायची. छत्तीस धाव फलकावरती अगदी एसच्या थोड्याशा वाकलेल्या पाहायला मिळाल्या, त्यामुळे पंचांनी गोलंदाजाला थांबवलं आणि मृत चेंडू हा चेंडू घोषित केला. 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. उत्कर्ष उचलतील, फेकतील. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इथे देखील 2 धावा कंप्लीट होत आहेत. फलंदाजी मी म्हणेल फलंदाजाने हा देखील चेंडू सोडला असता तर हा देखील वाईड होता, मात्र अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये 38 धावा धावफलकावरती. दोन्ही चेंडू जर सोडले असते तर दोन्ही चेंडू वाईड होते, मात्र फलंदाजाने ठरवलंय की जो चेंडू येईल त्याला त्याचनुसार फटका मारायचा प्रयत्न होईल. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 7 मॅचेस मध्ये जो संघ पहिले बॅटिंग करतोय तो वर्चस्व गाजवतोय आणि या मॅच मध्ये देखील वर्चस्व सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते उंबरमाईचं. इथे चांगला चेंडू होता. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी झाली. 7 चेंडूंमध्ये 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन संपत होतं, मात्र त्याला परतावं लागेल माघारी आणि अशा परिस्थितीमध्ये लागतोय आज चौथा झटका. अजूनही 2 चेंडूंचं काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रामदासचे षटक इम्पॉर्टंट असेल, कारण पहिल्याच चेंडूवरती षटकार खाल्ला आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर कमबॅक त्याच्या माध्यमातून झालाय. 38 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मयूर येतोय 6व्या क्रमांकावरती. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दळखन 11, दुसऱ्या बाजूला दर्पण स्पोर्ट्स टिंबा. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची. यस, दोन्ही दळखन टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. टिंबा टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. टिंबा टीमचे देखील कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. हुक केलेला स्ट्रोक आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेची मोहर या फटक्यावरती. मयूरचा तडाखा, चेंडू सीमा पार, षटकार. 44 धावा धावफलकावरती आणि आता धावसंख्या इतकी झाली आहे की मी म्हणेल उंबरमाई संघ देखील फ्रंट फुट वरती येईल, मात्र अजून एका चेंडूचा काही शिल्लक आहे. या एका चेंडूवरती एक मोठा फटका आला, 50 पर्यंत धावसंख्या पोहोचली तर मॅच मध्ये थोडासा दडपण येईल इथे श्री गणेश पिरवाडी संघाला. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर येतात त्यांच्या आवाक्याच्या दूर आणि इथे पंचांचा डिसिजन ची आपण वाट पाहतोय. येस, बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार फलंदाजच्या बॅटमधून. मयूरने 2 चेंडू खेळले आणि दोन्ही चेंडूंवरती 2 मोठे फटके. 50 धावा धावफलकावरती 51 धावांचे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. उंबरमाई टीम आपण लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे. उंबरमाई टीम लवकरात लवकर आपली फिल्डिंगची मात्र लावून घ्या. दुसऱ्या बाजूला श्री गणेश बिरवाडी टीमला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. दर्पण स्पोर्ट्स टिंबा टीमने टॉस जिंकलाय. फिल्डिंग येण्यात येते. एक दळखन 11 टीमला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय. आतापर्यंत जो संघ पहिले बॅटिंग घेतोय तो जिंकताना पाहायला मिळेल 7 मॅच मध्ये. मग अशा परिस्थितीमध्ये टॉस जिंकून तुम्ही फिल्डिंग घेतायत
एक मोठा प्रश्नचिन्ह या डिसिजन वरती येतोय. ओपनिंग पेअर लवकरात लवकर श्री गणेश क्रिकेट संघ बिरवाडी टीमने पाठवायचे. 50 धावा धावफलकावरती, 51 धावांचं टार्गेट. मयूरने 2 चेंडूंमध्ये 2 षटकार मारले, 6व्या क्रमांकावरती आला आणि त्यानंतर अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. चला ओपनिंग पेअर लवकरात लवकर श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी टीमने पाठवायचे. दुसऱ्या बाजूला कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाई टीम आपण देखील लवकरात लवकर आपली फिल्डिंग लावून घ्यायची. मॅचला होत असताना पाहायला मिळेल. सुरुवात मात्र ओपनिंग पेअर लवकरात लवकर श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी टीमची येणे इथे अनिवार्य असेल. ओपनिंग पेअर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आणि त्यासोबतच थोडस पाणी घेऊन जायचंय. थोडस आयोजन कमिटीने पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये. बॉल स्ट्रायकर एंड वरती चेतन, नॉन स्ट्रायकर एंड वरती मंजित. बॉलिंग मार्क वरती वैभव आपल्याला पाहायला मिळतील. चेतन आणि त्याच्या सोबतीला मंजित ही जोडी सलामीची पाहायला मिळते. 51 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट होते. मात्र म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी संघाला करावी लागेल. मात्र दुसऱ्या बाजूला 50 धावा बनवून कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाई संघ या टायमाला खुश असेल, कारण त्यांना देखील माहिती आहे की चांगली धावसंख्या बनली. मात्र इथे फटका चांगला पाहायला मिळेल. इनफिल्डला भेदत असताना चेतनचा तडाखा, चेंडू सीमा पार, टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक. इनफिल्डला भेदा आणि त्यानंतर जास्तीत जास्त धावा बनवा. चौकार येतोय फलंदाज चेतनच्या बॅटमधून. 23 चेंडू 47 धावांची गरज. पहिला चेंडू आणि त्यावरती वेलकम टू दी ग्राउंड चौकार ठोकण्यात येतोय. चेतनच्या माध्यमातून अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आला, स्टान्स थोडासा बदलला आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न होता. गोलंदाज तयार. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. वेगाला दिले कल्पकतेने उत्तर. पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला आणि दुसऱ्या चेंडूवरती ऑफ साइडला. कोण अलग दृष्टिकोन तोच. बॅक टू बॅक येत असताना चौकार पाहायला मिळेल फलंदाज चेतनच्या बॅटमधून. धावा येणं गरजेचं आणि धावा येत असताना पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतील येत असताना. एकंदरीत टीमची टोटल 8 या आकड्यावरती. 51 धावा चेस करत असताना ज्याप्रमाणे स्वप्नवत सुरुवात तुम्हाला पाहिजे, अगदी त्याप्रमाणे स्वप्नवत सुरुवात इथे येत आणि होत असताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंड वरती PSI मंजित आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस जर आपण पाहिलं तर 22 स्वरूपात 1 धाव पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये जेवणासोबत नशीब खाऊन आलेत की काय असा प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल श्री गणेश बिरवाडी संघाकडून. कारण इथे चांगला चेंडू होता. अशा परिस्थितीमध्ये एसटी रक्षकाने चेंडूला गॅदर करणं गरजेचं होतं, मात्र त्याने गॅदर केलं नाही. चेंडूला 1 धाव पाहायला मिळाली. इथे धावा येतील जितक्या फ्रंट फूट वरती श्री गणेश बिरवाडी संघ तितका असेल. 9 धावा धावफलकावरती. यावेळेस 2201 धाव आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडूंचं गेम शिल्लक आहे. चेतन थोडंसं स्वतःवरती नाखुश असेल.
धावसंख्या धावफलकावरती 10 पाहायला मिळेल. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. चेतन थोडासा नाखुश स्वतःवरती आहे, कारण त्याला माहित होता पुल केला असता तर जास्तीत जास्त धावा मिळू शकल्या असत्या. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, काय स्ट्रोक पाहतोय आपण. चेंडू सीमा पार. 4 धाव्यांसाठी येतोय हा चौकार. सुदामजी भोईर साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेमध्ये. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. विनंती असेल सुदामदादा भोईर साहेबांना या व्यासपीठावरती आपलं सहर्ष सस्ने असं स्वागत आहे. येस, आलेले 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्वप्नवत सुरुवात पाहिजे होती. ड्रीम स्टार्ट होत असताना पाहायला मिळेल. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक यायचा प्रयत्न करतोय, मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची समाप्ती. 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. 18 चेंडूंमध्ये 36 धावेची गरज आता पाहायला मिळेल. मंजित आणि चेतन ही जोडी खेळपट्टीवरती आहे. रिक्वेस्ट करतोय लवकरात लवकर सामना सुरू करायचे. जास्त अवधी घेऊ नका, टीम मॉडेल घेऊ नका. पहिल्या षटकाची समाप्ती. 15 धावा धावफलकावरती. चेतनच्या बॅटमधून 6 चेंडूंमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. 3 चौकार आणि 1 सिंगल. 2 डॉट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा पहिल्या षटकामध्ये एकंदरीत पाहायला मिळाल्या. 13+2 एकंदरीत 15 धावा धावफलकावरती. अभिषेक बॉलिंग मार्कवरती तयार. इंडिव्हिज्युअल पहिला आणि टीमसाठी दुसरी ओव्हर घेऊन तयार होतोय. यावेळेस पुल करायचा प्रयत्न. फटका अप्रतिम. बॉल सीमा पार. वाऱ्याशी वार्तालाप करत असताना गगनचुंबी, गगनभेदी, दमदार, असरदार, दिमागदार, बहरदार लाही प्रीमियर लीग षटकार. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. 17 चेंडू आणि 30 धावेची गरज. ज्याप्रमाणे सुरुवात गरजेची होती, अगदी त्याप्रमाणे सुरुवात श्री गणेश क्रिकेट संघ बिरवाडीची आता आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये मी म्हणेल चेतन खूप इम्पॉर्टंट रोल अदा करतोय, कारण 7 मॅचेस मध्ये बॅक टू बॅक जर पाहिलं तर जो संघ चेस करतोय तो हारतोय. मात्र इथे सुरुवात चांगली होते. पुन्हा एकदा फटका चांगला. एका टप्प्यावरती चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. अजून एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती. येणारे 16 चेंडू आणि 26 धावेची गरज. 16 चेंडू आणि 26 धावेची गरज. 26 धावेची गरज आणि 16 चेंडू शिल्लक. ॲज अ 12th मॅन आम्हाला विघ्नेश पाहायला मिळतील. मल्टी टॅलेंटेड म्हणून त्यांची ओळख आहे. एकाच टायमाला चॅटिंग आणि त्यासोबत स्कोरिंग करायचा दांडगा अनुभव असणारे आमचे विघ्नेश पाहायला मिळतात. पबजी नाही खेळत तर चॅटिंग करतात. येस, कारण सर पबजी मध्ये आणि चॅटिंग मध्ये खूप सारा फरक आहे. 25 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील त्याच प्रकारे प्रीडेटर माइंडेड शॉट खेळायचा प्रयत्न. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथे फेकी चांगली होती आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. धावसंख्या चांगली पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला 9 चेंडूंमध्ये 25 धावांचं कॉन्ट्रीब्युशन चेतनचं. 2 एक्स्ट्राच्या धावा. एकंदरीत 27 धावा. आतापर्यंत 9 चेंडूंचा काही कंप्लीट होतोय, मात्र 27 चांगली धावसंख्या. अजून एकदा अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळेल. वेकेंट एरिया. कव्हर पॉइंट रिजन मधून चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. असेला चौकार. क्या बात आहे. आज मैदानाच्या आतमध्ये चेतन आणि चेतन. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 16 चेंडू आणि 20 धावेची गरज. ज्याप्रमाणे सरदार रंग बदलतो, अगदी त्याप्रमाणे पहिल्यापासून या मॅच मध्ये रंग बदलताना पाहायला मिळतो. वाटलं होतं कुठेतरी शेवटपर्यंत मॅच जाईल, मात्र पहिल्या 10 चेंडूंमध्ये 31 धावा पाहायला मिळतात. अजून एक चांगला फटका पाहायला मिळेल. यावेळेस देखील चेंडू सीमा रेषा पार. चेतनचा तडाखा. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. 35 धावा धावफलकावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड.
काय बॅटिंग आपण पाहतोय. 11 चेंडूंमध्ये 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसरी ओव्हर संपायला आली मात्र मंजित नॉन स्ट्रायकर एंड वरती राहून फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. सगळ्यात भारी सीट त्यांना मिळाली आहे या मॅच मध्ये. इथे आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट होती. अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 12 चेंडू 15 धावांची गरज. 12 चेंडू आणि 15 असं समीकरण पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. या मॅच मध्ये मी म्हणेल चेतन सध्याच्या स्थितीला फ्रंट फुट वरती पाहायला मिळतो. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव होती. टीमची टोटल आपल्याला 36 पाहायला मिळते. 12 चेंडूंमध्ये 33 धावांचं कॉन्ट्रीब्युशन चेतनचं. अभिषेकच्या या षटकामध्ये एकंदरीत 20 धावा पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज चेंज होत असताना पाहायला मिळेल. मयूर येतोय बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत 8 मिनिटांमध्ये 2 षटक कार्तिकी स्पोर्ट्स उंबरमाळी या संघाने आपण जर पाहिलं तर 2 षटक कंप्लीट करण्यासाठी एकंदरीत त्यांना 8 मिनिटांचा अवधी लागला. 36 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. मैच हमें देखने को मिल रही है. एक तरफ श्री गणेश पीरवाड़ी, दूसरी तरफ कार्तिकी स्पोर्ट्स उम्मरमाड़ी. इस बार भी आड़े बल्ले से खेलने का प्रयास था लेकिन अच्छी गेंद देखने को मिली. टप्पा गिरने के बाद में लेंथ पे ये हिट की थी. उसके बाद में थोड़ी सी नीचे रहती हुई डॉट बॉल की समाप्ति. 11 गेंदें 15 रनों की आवश्यकता. मैच में टर्न आएगा क्या, मैच में ट्विस्ट आएगा क्या, आने वाला वक्त हमें जरूर बता देगा. 11 गेंदों में 15 रनों की आवश्यकता. 13 गेंदों में 33 रनों का कॉन्ट्रीब्यूशन चेतन के माध्यम से. इस बार भी बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलेगा. लॉन्ग ऑन में गेंद ट्रैवल हो रही है. फील्डर के माध्यम से बेहतरीन फील्डिंग होगी. 1 रन कंप्लीट. दूसरे रन की कोशिश यहाँ पे होती. तब तक सिंगल रन कंप्लीट होगी. टीम की टोटल जो शाखे पहुंची है 37 रनों के ऊपर. जीत के लिए अभी भी 14 रनों की आवश्यकता. 10 गेंदें और 14 रनों की आवश्यकता देखने को मिलेगी. लेफ्टी आणि राइटी असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतो आणि ही खेळपट्टी नेहमी लेफ्टींसाठी पोषक अशी पाहायला मिळाली आहे. कुठलाही लेफ्टी फलंदाजांना त्यासाठी खेळपट्टी पोषक पाहायला मिळाली. अगदी दूरचं नाही. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये निकेतनने 122 धावा 5 विकेटी घेतल्या. आजच्या दिवसाचा विचार केला मागच्या इनिंगच्या शेवटच्या 2 चेंडूंवरती मयूरने लेफ्टी बॅटिंग करत असताना 2 चेंडूंमध्ये 2 षटकार मारले. त्यामुळे लेफ्टी बॅटरसाठी अतिशय पोषक अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. येणारे 10 चेंडू विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज. 14 धावांची गरज आणि 10 चेंडू शिल्लक पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यॉर्कर लेनचा चेंडू होता. यू मिस आय विल डेफिनेटली. ज्याप्रमाणे सरदार रंग बदलतो, राजकारण रंग बदलतो, ही मॅच एक रंग जास्त बदलणारी पाहायला मिळते. इथे विकेटचं पतन होतोय. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. 12 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज होती आणि तिथून मात्र 9 चेंडूंमध्ये अजूनही 14 धावांची गरज पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. योगेश बेरे अशी मात्र येतात. प्री डिटरमाइंडेड शॉट खेळायचा प्रयत्न थोडेस जर पाहायला गेलं तर ऑफ साइडला शफल झाले होते आणि त्यानंतर पायाच्या आतमधून इस्टनचा वेग घेणारा चेंडू होता. थोडस स्पीडअप करायचंय. थोडस स्पीडअप जे मात्र अपेक्षित असेल. नवीन फलंदाज सिक्सर किंग बाहुबली म्हणून ज्याची ओळख असं योगेश आपल्याला पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. प्रत्येक मॅच मध्ये कमीत कमी 1 षटकार योगेशच्या बॅट मधून आलाय आणि या मॅच मध्ये देखील 1 षटकार आला तर सामन्याला कलाटणी मिळेल. 9 चेंडू 14 धावांची गरज. इथे वाईट बॉल येतोय. वाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. आतापर्यंत जर विचार केलं तर 11.5 मिनिटं कंप्लीट झालेत आणि चांगली गोलंदाजी आणि बॉलिंग रेट, ओव्हर रेट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. 38 धावा धावफलकावरती.
मिस्टॅम स्ट्रोक होता, चेंडू चाललाय डीप मध्ये, काव कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील, उचलतील फेकतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. इथे लेझी फेकी होती, मात्र इथे फास्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली असती तर 2 धावा देखील कंप्लीट होऊ शकल्या असतं. मात्र सध्याच्या स्थितीला एक धाव कंप्लीट होतीये. धावसंख्या धावफलकावरती 39. विजयासाठी अजूनही 8 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज. 8 चेंडू आणि 12 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतो. चांगलं असं बॅटल रंगत असताना पाहू शकतो. शेवटच्या षटकामध्ये मॅच आता जायला लागली आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. चेतनचा तडाखा, चेतन आला, चेतनने पाहिलं आणि त्यानंतर काय चेतन बॅटिंग करतोय. चेंडू सीमा पार, चेतनच्या बॅट मधून बिरवाडी गावाचं ब्रँडेड स्ट्रोक इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. षटकार. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 धावांची गरज आणि 7 चेंडू. आता विघ्नेश थोडासा खुश आपल्याला पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडनी खेळायचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट आणि शेवटच्या षटकामध्ये येणारे 6 चेंडू 5 धावांची गरज. MG बियर शॉपचे ओनर सन्माननीय मयूरदादांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. गोकुळजी सुरोशे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. महक हॉटेल चे सर्वा प्रोप्रायटर आमचे सुरोशे साहेब पाहायला मिळतील. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. मात्र सामन्याला थोडासा स्पीडअप करणं अनिवार्य असेल. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. काय बॅटिंग आपण पाहतोय चेतनच्या माध्यमातून. इंडिव्हिज्युअल 41 धावा चेतनच्या बॅट मधून आलेल्या पाहायला मिळतात. यावेळेस देखील सॉफ्ट हँड खेळायचा प्रयत्न होता. एक धाव झाली कंप्लीट. ही माती पण भुसभुशीत नाही, नक्की चापत काय होता तेच कळलं नाही. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज पाहायला मिळेल. नक्कीच उल्लेख करणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये नक्कीच सामना आलेत संतोष सर आणि टिंबा संघ. मात्र संतोष सरांच्या माध्यमातून जी गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली ना, मी म्हणेल वन ऑफ द फायनेस्ट कामगिरी त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. हायलाइट होती. यावेळेस फटका चांगला MSD स्टाईलने सामना झालाय फिनिश. षटकार किंगच्या बॅट मधून येतोय विजय षटकार आणि अशा रीतीने श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी संघाने सामना जिंकलाय. एकदा बॅटिंग आपल्याला चेतनची आवडली असेल तर टाळायला व्हायला हरकत नाहीये. 41 धावांची विस्फोटक फलंदाजी चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि तोच असेल मॅन ऑफ द मॅच. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मयूर दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतोय. क्या बात आहे. आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी पाहायला मिळेल. 3 पैकी 3 सामने श्री गणेश बिरवाडी संघाने जिंकलेत. मयूरदादांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चेतनला देतोय. पहिल्या 2 मॅचेस मध्ये हा फॉर्म का नव्हता